अहो लहान लहान विद्यार्थी हो, 20 जणांचा या ठिकाणी तुम्ही मर्डर केला. या ठिकाणी मी डायरेक्ट सांगतो, आत्महत्या नाही ती. तुम्ही 20 विद्यार्थ्यांचा मर्डर केलेला आहात. मी धडधडीत सांगतो, या ठिकाणी ऑन रेकॉर्ड सांगतो, 20 विद्यार्थ्यांचा मर्डर केलेला आहात तुम्ही. 20 विद्यार्थ्यांचा रक्त तुमच्या हाताला लागलेलं आहे. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अरे नैतिक जबाबदारी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. आज तो माणूस 20 दिवस त्या ठिकाणी भूक पडत होता. त्या माणसाला जे तुम्ही उचलून नेता, तुम्हाला लाज. राजनीतिक काही असू दे हो तुमचा, माझं म्हणणं हे नाही, माझं आणि दादाचं म्हणणं हे नाही की राजनीतिक तुमचं काही विचार असू दे. तुमची विचारधारा हिंदुत्वाची असू दे, तुमची विचारधारा लिबरल असू दे, तुमची विचारधारा मार्क्सवादी असू दे, सेक्युलर असू दे, कसलीही विचारधारा असू दे, तुमच्या विचारधारामध्ये तुम्ही हळद खेळा. आम्हाला विचारधारेशी काहीही घेणं देणं नाही. माझा प्रश्न एवढाच आहे, विद्यार्थी जर तिथं आंदोलन करत होते तर विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? विद्यार्थ्यांवर आसू गॅस सोडण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? सर कोणी अधिकार दिला तुम्हाला? चीन आक्रमण करत आहे. हा, तिथं जाऊन तुमच्या फौजचं ताकद वापरा. विद्यार्थ्यांवर तुमचं ताकद वापरायचं काय कारण होतं? काय कारण होतं? अहो विद्यार्थी आहेत हो. मी आतापर्यंत शांत बसलो होतो. मी या पूर्ण मॅटरमध्ये बोलणार पण नव्हतो. नरेंद्र मोदी मजबूत नाही तर डरपोक आहे. डरपोक आहेत. त्यांनी डरपोक प्रधानमंत्री आपल्या देशाला भेटलं हे आमचं भाग्य आहे. काय तुम्ही येऊन भेटा सोनम वांगचुकला. सोनम वांगचुकचे वडील पण 1984 मध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी असताना लडाख मधल्या लोकांना आदिवासी घोषित करा, आदिवासीच घोषित करून स्पेशल स्टेटस द्या लडाखला स्पेशल आम्हाला आरक्षित करा म्हणल्यानंतर त्यांनी उपोषणाला बसल्यानंतर स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधीजींनी जाऊन त्यांचं विचारपूस करून त्यांचं उपोषण सोडवलं होतं. आणि त्यांचं जे मागण्या आहेत ते बऱ्यापैकी त्यांनी मान्य करून सोडवलं होतं. तर ह्या प्रधानमंत्री जगामध्ये आपलं वावा करत हिंडतंय, तर सोनम वांगचुकला भेटायला किती वेळ लागला? बरोबर आहे की. हेच माझं म्हणणं. अरे सोनम वांगचुक माणूस, त्याला गरज पण नाही हो. लोक काय म्हणत आहेत, तो अँटी नॅशनल आहे, हे आहे ते आहे. जे लोक म्हणतात आम्ही राजकीय नाही, आम्हाला राजकीय विचार आम्ही मांडत नाही. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. सोनम वांगचुकच्या घरात, तुमच्या घरात तर ज्वारी गहू पण नाहीये. सोनम वांगचुक तेवढा पैसेवाला माणूस आहे. त्याला जर शिकवायचं असेल ना, त्याच्या मुलांना बाहेर देशाला शिकवू शकतो. इंटरनॅशनल त्याला अवॉर्ड भेटलेले. आधी आता मी एक न्यूजला बघितलो, तर एक इंडियन आर्मीचा त्यांनी मुलाखत देत होता. त्यांनी म्हणला जेव्हा -20 डिग्री मध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा त्यांनी एक म्हणजे त्यांच्यासाठी सोलर टँट बनवून दिला म्हणून असल्या. मग त्यांनी अँटी इंडियन असेल, अँटी नॅशनल असला असता तर आपल्या इंडियातील जवानांसाठी ते काम केलं असतं. आणि लडाख मध्ये स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना त्याने शिक्षण देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा केला असता का? तर मी काय म्हणतो, तुमच्या विरोधात बोलणारे अँटी इंडियन होत आहे, अँटी नॅशनल होत आहे, देश विरोधी होत आहे. म्हणजे मोदीचं वावा करणारा त्याने मोठा देशभक्त आणि राम मंदिराचा निधी चोरणारा पण मोठा देशभक्त. आणि आम्ही देशाच्या हिताचं बोलणारे आम्ही राष्ट्रद्रोही. असं कसं चालणार? माझं म्हणणं एवढंच आहे, दादाचं पण म्हणणं हेच आहे, सगळेजण हेच म्हणत आहेत. तुम्ही जे म्हणत आहात ना की विरोधी पक्षांना तुम्ही राजनीती करू नका, त्यांनी राजनीती करत नाही हो. माझं म्हणणं तेच आहे, राजनीती तुम्ही करूच नका हो. तुम्ही फक्त विद्यार्थ्यांसाठी तरी बोला. अहो लहान लहान विद्यार्थी हो, 20 जणांचा या ठिकाणी तुम्ही मर्डर केला. या ठिकाणी मी डायरेक्ट सांगतो, आत्महत्या नाही ती. तुम्ही 20 विद्यार्थ्यांचा मर्डर केलेला आहात. मी धडधडीत सांगतो, या ठिकाणी ऑन रेकॉर्ड सांगतो, 20 विद्यार्थ्यांचा मर्डर केलेला आहात तुम्ही. 20 विद्यार्थ्यांचा रक्त तुमच्या हाताला लागलेलं आहे. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अरे नैतिक जबाबदारी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. आज तो माणूस 20 दिवस त्या ठिकाणी भूक पडत होता. त्या माणसाला जे तुम्ही उचलून नेता, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अरे ते विद्यार्थी 12 वर्षाच्या मुलींवर तुम्ही लाठी चार्ज करता. अरे मुलींवर हात उचलण्याची तुमची हिंमत कशी झाली? त्या लहान विद्यार्थ्यांवर हात उचलण्याची तुमची हिंमत कशी झाली? अरे त्या जनरल डायर मध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक राहिला मग? जलियनवाला बाग मध्ये जनरल डायरने जे त्या ठिकाणी हल्ला केला, जे त्या ठिकाणी जे शांतीपणे आंदोलन करत होते त्या लोकांवर त्यांनी गोळ्या झाडल्या. त्या गोळ्या झाडणारी लोक आमची भारतातलीच होती आणि या ठिकाणी लाठी चार्ज करणारी लोक सुद्धा आमची भारतीयच आहेत. ज्या लोकांनी त्या ठिकाणी लाठी चार्ज केला ते सर्वात मोठे अँटी नॅशनल आहेत. त्या लोकांना सर्वात पहिला जे त्यांचा चौरंगा केला पाहिजे या ठिकाणी, असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय? अहो आता या म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी
जेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये उपोषणाला बसत होते त्यावेळेला लोक ते इंग्रज अधिकारी जाऊन त्याला भेटत होते, भेटत ते होते. का कशासाठी बसलात हे विचारत होते. पण हे असलं कसलं सरकार आलंय मला काय कळेना. किती सत्तेची गुरमी चढली. येत्या काळामध्ये अनेकांची सत्ता गेली. राजीव गांधीचे 400 पार सत्ता होती. तुम्ही फक्त 400 पार म्हणून तुम्ही 300 वरनं 240 ला आलात. तुम्हाला एवढी सत्तेची मस्ती आहे. तर राजीव गांधीकडे 400च्या वर सीट होते, 403 सीट त्यांचे होते. तर आज त्यांचा पक्ष 100 सीट वर आलाय. तुमच्या पण खाली उतरायला वेळ लागत नाही. फक्त आमच्यासारखे एज्युकेटेड लोक राजकारणामध्ये धर्म नाही आणला ना, मग तुमची जागा बरोबर तुम्हाला कळेल. कारण ह्या देशातील तरुण जे हिंदुत्वाच्या नादी लागून तुम्हाला सत्तेत आणायला लागलं ना, त्याचा गैरफायदा तुम्ही घेऊ नका. ज्या वेळेला ह्या हिंदू तरुणांनी विचार केलं तर आपल्याला देशभक्त आणि राष्ट्रभक्त पार्टी सत्तेत पाहिजे, त्यावेळेला या देशामध्ये काँग्रेसचं सत्ता असणार हे लक्षात घ्या. तुम्हाला देवानी आणि ह्या हिंदू लोकांनी आणि या देशातील जनतेने तुम्हाला हिंदुत्वाच्या विचारधारेने मोठे राम भक्त आहात म्हणून तुम्ही रामराज्य आणताल म्हणून आजचे दिन लाएंगे बोलले म्हटल्यानंतर तुम्हाला वोट दिलाय, सत्ता दिला. आजच्या दिन जाऊन तुम्ही कच्चा दिन करू नका त्यांचं. बरोबर आहे. तर एवढंच आहे मत. बघा, मी एवढंच सांगू इच्छितो, आता वेळ पण नाही आपल्याकडं, तर मी एवढंच सांगू इच्छितो शेवटी सर्वात पहिली चूक तुमची काय झाली. पहिला तर तुम्ही पेपर लीक केला. नीट असू दे, एमपीएससी असू दे, युपीएससी असू दे, कसल्याही परीक्षेला तुम्ही सोडला नाही. गेल्या 10 वर्षामध्ये 150हून अधिक जे पेपर लीक झाले. दुसरी गोष्ट, सोनम वांगचुक जे आहेत या ठिकाणी ह्याच्यावर बसले, तुमचा जे आहे. हा, दुसरी चूक म्हणजे आपले जे सुप्रीम कोर्टचे जे जज होते त्यांनी आमच्यासारख्या युवांना जे काय म्हणले, डायरेक्ट कोक्रोच म्हणले, किडे आहात तुम्ही म्हणले. ते पण आम्ही मान्य केलं. तिसरी गोष्ट तुम्ही काय केला, जे धरणेवर बसले होते बिचारे सोनम वांगचुक, त्यांचं जे तुम्ही विचारपूस केला नाही. 20 दिवस ते भुकेवर बसले असताना, आंदोलनावर बसले असताना तुम्ही त्यांना जे जबरदस्ती जे आहे त्यांना अचानक किडनॅप करून तुम्ही नेलं. तिसरी गोष्ट, 20 विद्यार्थ्यांचा रक्त जे आहे तुमच्या हाताला लागलं. 20 विद्यार्थ्यांच्या रक्ताने जे तुमचे हात या ठिकाणी माखलेले असताना तुम्ही राजीनामा दिला नाहीत या ठिकाणी. तिसरी गोष्ट, काल जे विद्यार्थी शांती रीतीने जे आहे आपलं मार्च करत होते, आपलं जे आंदोलन करत होते, त्याच्यावर तुम्ही लाठीचार्ज केला. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अरे विद्यार्थ्यांवर तुम्ही लाठीचार्ज करता. त्या ठिकाणी चीन घुसखोरी करतोय, या ठिकाणी जे आहे पाकिस्तान घुसखोरी करतोय, या ठिकाणी बांगलादेश घुसखोरी करतोय. त्यांच्यावर तुमची ताकद कुठे जाते तेव्हा? तुमचा परराष्ट्र मंत्री म्हणतो आम्ही जे चीन एवढे मोठे नाही, आम्ही चीन सारख्या देशाचा आम्ही सामना करू शकत नाही. जेव्हा तो भामटा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, कोण त्याचं नाव काय, डोनाल्ड ट्रम्प भामटा, त्यांनी आपल्या देशाचे निर्णय घेतो. तो 3 लोकांना तो शहीद करतो. आपल्या देशातल्या 3 सेलर्सला जे अमानुषपणे मारतो. त्यांच्या घरच्यांना त्यांचा मयत सुद्धा पाहायला भेटत नाही. तेव्हा त्याच्या सोबत बसून तुम्ही हसता हो. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तिथं दाखवा ना तुमचा लाठीचार्ज. तिथं दाखवा ना तुमचा राष्ट्रभक्त. तेव्हा तुमची ताकद कुठे जाते? आणि लहान विद्यार्थ्यांवर तुम्ही ताकद दाखवता. तुमची एवढी मुजुरी झाली तुमची.